विळंगी विळंगी आपल्याला विनंती आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर उज्ज्वल संघ मथाणे एडबन आई अच्छापुरी आपण देखील बसून घ्या. आई जगी माता टीमचा कॅप्टन आपल्याला देखील विनंती आहे आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. धाकटी डाणू टीम नितंबारी एडबन टीम आपण बसून घ्या. खुर्च्या अजून पुढे आणल्यात तरी चालतील. थोडा अजून खुर्च्या पुढे आणल्यात तरी चालतील. एक 2-3 फूट पुढे आणा खुर्च्या अजून थोड्याशा पुढे घ्या 2 फूट. चारही संघांनी बसून घ्या. चारही संघांनी बसून घ्या. हा बस बरोबर आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुम्ही जर या ठिकाणी बसून घेतलं तर कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे. या स्पर्धेचा गोड कार्यक्रम अमोल पाटील पृथ्वीचषक 2025 आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार 5 दिवसाचा हा महासंग्राम. सर्व खेळाडूंनी बसून घ्या प्लीज. विळंगी स्टार 11 विळंगी टीम उज्ज्वल मथाने तुम्ही जर बसून घेतलात ना तर लगेच कार्यक्रम सुरू करतोय. बसून घ्या प्लीज खुर्च्यांवरती. एडवन टीम बसून घ्या. धाकटी डाणू टीम बसून घ्या प्लीज. जी टीम मैदानावरती आहे त्यांना विनंती लवकरात लवकर यायचंय. आपण बक्षिसदानाचा सोहळा सुरू करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं कुंदन प्लीज आता आपण तयार आहे. कुंदन प्लीज. कुंदन या प्लीज. त्याचबरोबर सर्व आमचे आयोजक संदीपजी. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अतिशय दर्जेदार खेळ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिला आहे आणि व्यासपीठावरती सर्व उपस्थित मान्यवर त्यांनी आज शेवटचा सामना एन्जॉय केला आहे. सर्व जर संघ बसून घेतले ना, सर्व संघांनी बसून घेतलं तर लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतोय. उभे राहू नका प्लीज. एक संघ या ठिकाणी बसलेला आहे. बाकी सर्व संघांनी बसून घ्या प्लीज. इतर ठिकाणी तुम्ही पाहत असता कार्यक्रम होतो, बक्षिसदानाचा सोहळा होतो, खुर्च्यांची व्यवस्था नसते, परंतु इथं तुम्हाला खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निमित्तानं हिंदुश्री कुणालदाता पाटील, जय हिंद बी अखंड भारत, जय हिंद बी महाराष्ट्र आणि आमचे मार्गदर्शक त्याचबरोबर जर्सीचे स्पॉन्सर कुणालदादांना विनंती करेन, आपण हा सोहळा या ठिकाणी पाहताय, हा आनंद या ठिकाणी आहे. प्रत्येक सामना अटीतटीचा झाला, शेवटी गोड झालेला आहे. आपण आता त्याचे साक्षीदार बनलेले आहात. या निमित्तानं हा थरार तुम्ही अनुभवला, कसे वाटले? उत्कृष्ट अंतिम सामना झाला. मला उद्घाटनाच्या दिवशी यायला जमलं नाही, कारण मला अचानक बाहेर जावं लागलं. पण अंत भला तो सब भला, तर अंत भला नाही, अंत खूपच सुंदर होता आणि इतकी उत्कृष्ट. आणि तुमची कॉमेंट्री पण मी ऐकली की 3 वेळा 6 षटकार आणि ज्या पद्धतीच्या मॅचेस झालेल्या आहेत त्या पद्धतीने मला तरी असं वाटतं की बाप्पा मोरया मंडळाला ह्या वर्षीचं जे बक्षीस आहे, मंडळाचं बक्षीस, ही टुर्नामेंट ह्या वर्षीची जी झाली त्यांची, तेच त्यांना खूप सारी स्फूर्ती आणि प्रेरणा देऊन गेलेली असेल इतर वर्षांपेक्षा. आणि पुढच्या वर्षींसाठी जी त्यांना एक मोठी प्रेरणा हवी होती ती ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांना ती मिळालेली आहे, असा मला अनुभव जाणवला. थँक्यू दादा. सचिन दादा, काय अनुभव होता? तुम्ही तर खेळाडू पण आहात आणि अगदी अंगावरती काटा आला होता का? मला असं वाटत होतं, आमच्या विभागाची टीम होती एडवन, तर मला असं वाटत होतं की एडवन टीम जिंकावी, कारण बरेचसे सर्व खेळाडू हे आमचे मित्रच आहेत आणि आमच्यातलीच एक टीम होती एडवन. म्हणजे मला वाटत होतं की माझीच टीम खेळते असं. आपला कुणाल असेल किंवा हर्षल असेल किंवा मृदुल असेल, हे सर्व खेळाडू हे आपलेच आहेत, तर मला वाटत होतं की ते जिंकावे असं. पण ठीक आहे, खेळ आहे.
एक टीम हरते एक टीम जिंकते, त्याच्याबद्दल काय एवढं हे नाही. पण त्याने इथपर्यंत त्यांचा प्रवास हा खूप मोठा झाला आणि ह्या लेवलपर्यंत त्याने आज ओपनची टीम होती तसं बघायला गेलं तर, आणि ह्या लेवलपर्यंत येऊन त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिला. आणि एडवन टीम तसेच मथाणे टीम, मथाणे टीमचा दीपेश हा पण आपला एक चांगला मित्र आहे. त्याने पण एक 6 बॉल 6 षटकार मारले. तसेच अमित अण्णा आहे, त्याने पण या पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली. म्हणजे आपल्याकडचे खेळाडू कुठेतरी चांगल्या एक लेवलला येत आहेत, पुढे येत आहेत, हे बघून जरा बरं वाटतंय. आणि शेवटचा सामना खूपच रोमांचक होता. मला खरोखर वाटत होतं की एडवन टीम जिंकावी असं. डहाणूकराने राग नाही म्हणून, पण आपल्या इकडची एक टीम होती म्हणून मला वाटत होतं की एडवन टीम जिंकावी म्हणून. एडवन हरलेत कुठे? एडवन हरले तुम्हाला वाटतंय? सर्वात जास्त प्रत्येक क्षण एन्जॉय करणारी टीम कोणती माहिती आहे का? एडवन आणि त्यांचे पाठीराखे. आणि एवढा जेव्हा सामना जातो शेवटच्या क्षणापर्यंत 1-1, तर मला वाटतं या ठिकाणी धाकटी डाडू आणि एडवन जिंकल्यापेक्षा क्रिकेटचा खेळ जिंकला असं वाटतंय. क्रिकेटचा खेळ आज जिंकला, आयोजक जिंकले, सफाळे जिंकले, पालघर जिंकले आज. आणि म्हणून दोन्ही संघाचं मी अभिनंदन करेन. दोन्ही संघाने बसून घ्या. साळुंके साहेब, हा थरार तुम्ही पाहत होता. एका बाजूला या ठिकाणी प्रत्येक क्षणाला उत्कंठ वाढत होती. या आत्तापर्यंत तुम्ही वेगळ्या ठिकाणी जात असता, परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलेला एक सर्वोत्कृष्ट सामना होता का? सर्वच सामने उत्कृष्ट होते. फक्त एवढंच म्हणेन की आज प्रत्येक खेळाडूमध्ये आमचा अमोल दिसला. धन्यवाद. बक्षिसदानाच्या कार्यक्रमाला थोड्याच वेळात मी सुरुवात करतोय. दादा आमचे निवेदक त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना सरपंचांना नाही विचारलं तर कार्यक्रम पूर्ण नाही होणार. तुम्ही पण हा थरार अनुभवलेला आहे. कुणाला वाटत होतं डहाणू जिंकावे, कुणाला वाटत होतं एडवन जिंकावं, परंतु तुम्हाला काय वाटत होतं? 1-1 पर्यंत सामना आला आणि चित्तथरारक, रोमहर्षक, उत्कंठ सामना, त्याचा आपण आस्वाद घेतलेला आहे. खरं तर हा अंतिम सामना जो झाला तो अतिशय रंगतदार सामना झाला आणि हर एक दिलाची धडकन वाढवणारा सामना होता. त्यामध्ये प्रत्येकालाच वाटत होतं की आता एडवन संघ हा या ठिकाणी शिक्कामोर्तब करणार, विजयावर शिक्कामोर्तब करणार. परंतु एका शायरानं सांगितलं की यादें सच्ची हो तो वक्त रुक जाता है, आसमां लाख ऊंचा हो मगर झुक जाता है, दुनिया में रास्ते लाख बने रुकावट, अगर इरादे पक्के हो तो खुदा भी दिखाई देता है. और खुदा सामने आ गया और उनको जिता दिया. धन्यवाद. थँक्यू सो मच. दादा तुम्हाला काय वाटते? अतिशय महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. सर्वांची आपण प्रतिक्रिया देखील घेतलेली आहे. आणि आता सर कसं वाटतं एकूण आपण वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांसमोर असतं. आता हा थरार तुम्ही अनुभवलेला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट बघत असतात, तिथे बॉल टू बॉल मॅच जाते तेव्हा अंगावरती काटा येतो. अशा प्रकारची स्थिती झाली का निर्माण? जेव्हा 3 चेंडूमध्ये 9 रन्स बाकी होत्या तेव्हा आम्ही आपसात बोलत होतो की एखादा फटका लागला तर डहाणू जिंकेल, आणि अगदी तेवढ्याच वेळात छक्का लागला आणि आम्ही गृहीत धरलं की आता एडवन संघ हरेल. जसं आता सचिन दादाने सांगितलं की एडवन जवळचं आहे म्हणून आम्हाला वाटत होतं की एडवन जिंकेल आणि जिंकायला पाहिजे. काय असते, आपलं एखाद्या संघावरती प्रेम असते किंवा आपल्या एखाद्या क्रिकेटरवरती प्रेम असते, तसं आम्हाला पण वाटत होतं की एडवनच जिंकेल. त्यांचा उत्साह तसा दांडगा होता. पण शेवटी क्रिकेट आहे. मात्र डहाणू किंवा एडवन दोन्ही संघांनी खूप छान खेळ केला आणि आम्हाला खरोखर अंगावर काटा आलेला. बाकी दादा तुम्ही जे म्हणतात ना की एडवनवाल्यांचा जोश, एडवनवाल्यांचा जोश आहे ना, हा क्रिकेटलाच नाही तर माझ्या इतर कार्यक्रम जेव्हा असतात, बाद मी बोलूंगा ना यार. मी काय केलं माहिती आहे का, मी जिथे जिथे जातो ना प्रोग्रामला तेव्हा मला नेहमी आग्रह करतात की ते बोला बोला, म्हणून मी ह्याच्यावरती गाणं बनवलं आहे. गाणं रेकॉर्डिंग पण केलं आहे, पण त्याचं शूट बाकी आहे. पण आता गाणं नाही बनवून दाखवत, तेवढं एक तर फक्त करतो बस. चालेल ना? माझ्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे. पण टा 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 टी टा 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 टी. थँक्यू. ही काय झलक होती सर तुमची, पण आम्हाला एक गाण्याची झलक पण बघायला मिळेल का? जे काही गाणं बनवलेलं आहे ते. ओके. इथे ज्या रणरागडे आलेले आहेत त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे. 3,500 रुपयाची आर्थिक मदत पण आपण केले. लवकर या लवकर सर्व रणरागडी आपल्या महिला मंडळाच्या या सर्व रणरागडी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत.
अमोल पाटील स्मृतिचषक 2025 मानाची स्पर्धा आणि विशेष करून सर्व जे अर्थदाते आहेत त्यांचेही मनापासून आभार. सर्व महिलांना विनंती या व्यासपीठावरती. महिला मंडळ या लवकर, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. कारण इथे समोरचे जे सगळे खेळाडू बसलेले आहेत ना त्यांना कधी एकदा ट्रॉफी घेतोय आणि इंस्टाग्रामवरती पाठवतोय, व्हॉट्सअपवरती कधी एकदा फोटो काढतोय, असं झालेलं आहे. सन्मानी अमोल ॲडव्होकेट अमोल म्हात्रे सरांना आम्ही विनंती करते आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. इथे सन्मान केला जाईल. महिला मंडळ 3,500 रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे. क्रिकेटच्या सामन्याकरता महिला मंडळ मदत करतोय मी पहिल्यांदाच बघतोय, तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. 3,500 रुपये. आई वडील तुमच्या मागे बरोबर आहेत, बरोबर ना? नाहीतर कशाला खेळायला जातोय, काय तिकडे क्रिकेटमध्ये ठेवलेलं आहे, अशी मंडळी पण बरीचशी मंडळी आहे. पण अशा वेळेला ही सर्व आपल्या आया बहिणी, आपल्या माता या ठिकाणी आपल्याला मदत करत आहेत. 3,500 रुपये. रवींद्र गरत यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सन्मान असेल. महिला भगिनी या. या या वहिनी या. अजून 2-3 आला तरी चालेल. या या पुढे या. आज सन्मान या ठिकाणी सर्व महिला भगिनींचा. फोटोग्राफर्स तुम्ही सध्या यूट्यूबवरती दिसताय, लाईव्ह आहात. एक फोटोग्राफ घ्या. कुंदन सध्या iPhone 17 कोणाकडे आहे? फोटो कल्पेशकडे आहे. ओके, थँक्यू. ओके, समोर आणखीन 2 महिला बसलेल्या आहेत, त्यांना विनंती आहे हा सामना तुम्ही एन्जॉय केलेला आहे, आपण पण आपलाही सन्मान होतोय. ज्या महिना या ठिकाणी तुम्हीच आहात, दोघांचाही या आपलाही सन्मान. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही बघत होतो त्याबरोबर स्क्वेअर लेगच्या दिशेनं तुम्ही उभे होतात आपल्या फॅमिलीचं, तर आपलाही सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. आयोजकांचं लक्ष अगदी बारीक असतं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. तिकडे 2 अजून आहेत, त्या दोघी ज्या महिला आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण पण या. मला वाटतं तुम्ही सेमीफायनल दोन्ही बघितलेले आहेत, त्यानंतर फायनलचा मॅच देखील या ठिकाणी एन्जॉय केलेला आहे. या सर्व महिलांचा सन्मान. मथाण्यामधून आलेले आहेत विपुला राऊत, त्यांची फॅमिली, पूर्ण फॅमिली मला वाटतं त्या ठिकाणी आहे, बरोबर ना? भाऊ आहेत त्या ठिकाणी. ओके, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकदा खेळाडूंना विनंती आहे तुमचा खेळ पाहण्याकरता तुमचे आई वडील सगळेजण या ठिकाणी येतात, टाळ्यांचा गजर करा. एडबन बंद देखील बघा, एडबन बंद देखील महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. या सर्वांचा सन्मान मथाणे आणि एडबन, टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा गजर. चला, आता मान्यवरांचा वेळ देखील अमूल्य आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण बक्षिसदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वळतोय. महत्वाचा सामना, रोमहर्षक उत्कंठवर्धक 2 सुपर ओव्हर या स्पर्धेच्या निमित्तानं. आता मी विनंती करेन या ठिकाणी पहिल्यांदा धाकटी डहाणू संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. धाकटी डहाणू संघाचा कॅप्टन आपण चॅम्पियन आहात. त्यानंतर आई आशापुरी एडवण. पहिल्यांदा आपण एक घेऊया. धाकटी डहाणू संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल, लवकर यायचंय. विळंगी संघाचा कॅप्टन स्टार 11 विळंगी उज्ज्वल मथाने आणि आई आशापुरी एडबन. एक कॅप्टन लवकर या, लवकर या. तुम्हाला ट्रॉफी पाहिजे की नको? पाहिजे ना? चला लवकर. आणि आपापल्या कॅप्टनसाठी आपापला संघ जो आहे 11, 15, 20, 25 जेवढे जर आलेले आहेत आपण यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करा. एक कॅप्टनचा सन्मान आपण करूया.
विळंगी, स्टार 11 विळंगी आपण देखील चांगली कामगिरी केली. आपला सन्मान या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान होतोय. विळंगी आपण देखील टॉप 4 मध्ये होता. त्यानंतर मथाणे, उज्ज्वल मथाणे, कॅप्टन दीपेश सर याने हे 6 षटकार उठवले होते. विनीतनं 6 षटकार उठवले होते. त्यानंतर आणखीन एक खेळाडू आहे, 3 खेळाडू आहेत. त्यानंतर मी दीपेशजी पाटील, स्वर्णी एंटरप्राइजेस यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर सर्वात जास्त ही स्पर्धा एन्जॉय करणारा संघ कोणता आहे तर एडमन आई आशापुरी कॅप्टन. जरा एकदा तो गजर होऊन जाऊ दे ना दादा. क्या बात आहे. धाकटी डाणू जगीमाता, थँक्यू सो मच. यानंतर आता मला वाटतं जास्त वेळ न घेता मी विनंती करेन स्वर्णी एंटरप्राइजेस दीपेशजी पाटील यांना व्यासपीठावरती या प्लीज. दीपेशजी पाटील 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण स्पॉन्सर केलेला आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्लीज या दीपेशजी पाटील, आपला सन्मान या ठिकाणी करतोय मी. दादा आपल्याला विनंती करेन 4th क्रमांक पारितोषिक ज्यांनी स्पॉन्सर केलं आपण त्यांचा सन्मान करूया. प्रायोजक देखील महत्त्वाचे आहे, आयोजक महत्त्वाचे आहेत, पण एवढी मोठी स्पर्धा घ्यायची 5 दिवस ती चालवायची त्यासाठी आपल्यासारखे लोक असतील या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक. ओके ओके, हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ओके ओके सर. तर हा सन्मान या ठिकाणी आदरणीय सन्माननीय दीपेश पाटील यांचा 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आकर्षक स्पॉन्सर केली स्वर्णी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. आणि आता चारी टीम कार्यक्रमाला सुरुवात करूया का? अरे आवाज येत नाहीये, करूया का? मला माहिती आहे मान्यवरांचा वेळ देखील अमूल्य आहे, सोन्याचा आहे, त्यामुळे हा गोड कार्यक्रम अगदी कमी वेळेमध्ये खूप चांगला कसा होईल याचा प्रयत्न आपण करूया. या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये, रोमहर्षक सामन्यामध्ये, उत्कंठावर्धक सामन्यामध्ये फायनलचा विजेता ठरलेला आहे धाकटी ढाणू आणि विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो आहे मिस्टर अनिकेत दौडे. बाबाराव भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. आणि धाकटी डाणू इकडे बघा, टाळ्यांचा गजर, त्यांना सांगावं लागत नाही तुमचा तुम्ही चॅम्पियन आहात ना, जरा चॅम्पियनच्या टाळ्या यायला पाहिजेत. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, तुम्ही विजयी ठरलेले आहात. अनिकेत राऊत त्याचबरोबर पंकज पालन यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी इनर आणि त्याचबरोबर सॉक्सचे स्पॉन्सर आहेत अनिकेत दवणे, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेतला सामनावीरचा पुरस्कार. यानंतर मी मान्यवर असतील आपल्याबरोबर, मी विनंती करणार आहे व्यासपीठावरती आगरीदादा टीम या आपल्या वतीनं या ठिकाणी पुढचा पुरस्कार दिला जाईल, अर्थात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आगरीदादा आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अमोल पाटील मृत्यू चषक 2025 सीझन 4. या रेस मधले खेळाडू नॉमिनेशन्स आर अमित पाटील, भावेश तराई, मयूर मर्दे,
बेस बॅट्समन आणि पॉइंट आहेत 111, 131, 149. तो 3 खिलाड़ी है और एक दावेदार, एक हकदार. बेस बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट. प्राइज गोes to 91 रन्स. शानदार प्रदर्शन, वो है दमदार, वो है शानदार. बेस बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट. वारे वारे आपके वारे नारे. बेस बैट्समैन भावेश तरे. दादा देवीचं या ठिकाणी जयघोष होऊन जाऊ दे ना. किती चांगलं करत होतो मी. एडवन आता बरं वाटलं. या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातोय उत्कृष्ट फलंदाज UBAC का कुंदन घरत आमचे स्पॉन्सर आहेत, त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आता भावेश तरेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. अफलातून कामगिरी भावेश, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. भावेश कसं वाटतंय आज या स्पर्धेमध्ये तुझी बॅट तळपलेली आहे, हा पुरस्कार मिळतोय, मोसमाची सुरुवात चांगली झाली. खूप आनंद होतोय की आम्ही आता नाही फायनल जिंकलो पण सेकंड प्राईज मारला पण आणि बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार मला भेटला आहे, त्याच्यामुळे खूप आनंद होतोय. पण माझ्या ह्या खेळीमुळे ना हे येत नाही सर्व हे ह्याच्यामुळे माझी ही खेळी झालेली आहे. पब्लिक सब कुछ जानती है. पब्लिकमुळे निश्चित ही खेळी झालेली आहे. तुमच्या टाळ्या, तुमच्या शिट्ट्या महत्वाच्या होत्या. भावेश तरे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. वेलकम. यानंतर पुढचा पुरस्कार देण्याकरता अर्थात बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आता खऱ्या अर्थानं हा पुरस्कार पूर्ण झालाय. विकास आप्पा. बघा दोन गोष्टी आहेत, मैदानावरती गोलंदाजाचा टप्पा आणि जर तुम्ही सफाळ्यामध्ये आलात, मांडेमध्ये आलात तर विकास आप्पा नाही विसरू शकत. विसरू शकाल का? नाही विसरू शकत. आणि आता बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट दोन खेळाडू आहेत. एक म्हणजे अण्णा अमित, दुसरा खेळाडू आहे जतीन पाटील. आणि बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट अमोल पाटील, चषक 2025 सीझन 4. बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट विश्वजीत ठाकूर. अमित अण्णा हा खेळाडू देखील दावेदार आहे, दावेदार आहे, दावेदार आहे, दावेदार आहे. फायनल पर्यंत अमित अण्णा टॉप वरती होता आणि म्हणजे सफाळ्यापर्यंत बऱ्यापैकी सगळं चाललं होतं. पण विरार करता जाताना जेव्हा गाडी बघितली ना तेव्हा तिथे दुसऱ्या खेळाडूने ओव्हरटेक केले. अर्थात बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोes to वो है कातिल जिन्होंने जीता है दिल. अमित पाटिल, जतीन या अमित. वो है कातिल जिन्होंने जीता है दिल, जिनके पास है स्किल और जिनका बनेगा रील, वो खिलाड़ी है जतीन पाटिल. ओव्हरटेक केलं. अमित तू पुढे होतास. फायनलच्या मॅच मध्ये ज्या आलेल्या 2 विकेट आहेत ना थोडा मागे गेला, पण चांगली कामगिरी अमित तुम्ही पण केलेली आहे. टाळ्यांचा गजर अमित आणि जतीन पाटील साठी.
जतीन अभिनंदन. हा उत्साह तुम्हाला मार्केटमध्ये विकत मिळणार नाही, तो आपल्या या मैदानावरती मिळेल. एडवन थँक्यू सो मच. बेस्ट बॉलरचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. जतीन पाटील, अमित पाटील मध्ये असलेली रेस जतीनने जिंकले. जतीन अभिनंदन. 10 विकेट जतीन पाटीलच्या. अमित तुझ्या 8 आहेत. बेस्ट बॉलरसाठी संजय दादा जोधारी स्पोर्टच्या माध्यमातून हे या ठिकाणी शूज आहेत तर देण्याकरता मी विनंती करेन. संतोष दादा मात्रे, गोविंद मात्रे यांना विनंती आपण घ्या आपल्या शुभ हस्ते. जीवदानी स्पोर्ट संजय दादा नेहमीच क्रिकेटसाठी प्रचंड योगदान देत असतात, त्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी हा पुरस्कार अर्थात शूज द्यायचे आहेत. जतीन काम झालेलं आहे. 2 पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत आणि आता शूज देखील मिळतात. जीवदानी स्पोर्टच्या माध्यमातून ब्रँडेड आहेत. जतीन मी घेतले तरी चालतील पण मला होणार नाहीत. एकदा जतीनसाठी टाळ्यांचा गजर करा. जतीन अभिनंदन, वेल डन. अमोल पाटील स्मृतिचषकामध्ये UBAC कुंदन गरत यांचे मनापासून धन्यवाद, जे आमचे प्रायोजक आहेत. हा पुरस्कार त्यांनी स्पॉन्सर केले, ट्रॉफी स्पॉन्सर केले. त्याचबरोबर संजय दादा तुमचे मनापासून धन्यवाद. 10 विकेट 10 शिकार केलेस आणि पुरस्कार मिळतोय. ही ट्रॉफी तुझ्या हातात आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पाटीलकांबद्दल काय सांगशील? त्यांचा नेहमी सपोर्ट असतो. पाठीराखे असतात म्हणून खेळायला जरा एनर्जी येते, म्हणून त्यांचा जरा थँक्यू बोलणार त्यांना. थँक्यू पाटीलकांसाठी द्या. थँक्यू म्हटलेलं एकदा टाळ्यांचा गजर या मित्रासाठी करा. यानंतर आपण पुढचा पुरस्कार देणार आहोत, अर्थात 4th क्रमांकाचं पारितोषिक अतिशय महत्त्वाचं आहे. हे देण्याकरता मंचावरून मी आमंत्रित करतोय. 4th क्रमांकाचं पारितोषिक त्याचे प्रायोजक आहेत स्वर्णी एंटरप्राइजेस दीपेश पाटील. हे पुरस्कार या ठिकाणी दिले जातील. तत्पूर्वी मी आमचे सर्व पंच आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे, राकेश राऊत, आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमोल पाटील स्मृतिचषकाच्या निमित्तानं गेले 5 दिवस अतिशय दर्जेदार कामगिरी या सर्व पंचांनी केलेली आहे. सर्व अनुभवी पंच आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे, राकेश राऊत, आशुतोष व्यवहारे आपण पण या. रवींद्र घरत, सुजल घरत आपण व्यासपीठावरती या. कुठल्या प्रकारचा वादविवाद न होता ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडलेली. पंचाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते आणि पंचांनी डोक्यावरती बर्फ ठेवून डोक्यावरती ऊन घेऊन या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. तर एकदा पंचांसाठी आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे, राकेश राऊत, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी. अजित म्हात्रे थँक्यू सो मच. राकेश राऊत इथेच बड्डे पण त्यांचा सेलिब्रेट झाला. सध्या पंच असतील, स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील, त्यांचे सण आहेत ना ते मैदानावरती साजरे केले जातात. आशुतोष व्यवहारे आपण देखील यायचं. त्याचबरोबर स्कोरर म्हणून शेखर केणी आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आशुतोष व्यवहारे थँक्यू सो मच, धन्यवाद. अतिशय अप्रतिम काम आपण केलंय. विशेष सन्मान या ठिकाणी अमोल पाटील स्मृतिचषकामध्ये केला जातोय. त्याचबरोबर गेले 5 दिवस शेखर केणी स्कोररच्या भूमिकेमध्ये शेखर आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर समालोचक म्हणून आपल्या पालघरमधील प्रसिद्ध समालोचक अजित पाटील, मराठी आणि हिंदीमधून त्यांचा आवाज आपण ऐकला, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. अजित पाटील यांचा सन्मान. पाटील नेटवर्क आपण देखील या. अतिशय छान थेट प्रक्षेपण आपल्या माध्यमातून नितेश, मुन्ना जयस्वाल, अतुल, अनुराग, सूरज थँक्यू सो मच. अमर भोईर आमचे डिजिटल स्कोरर. पाटील नेटवर्क यूट्यूब लाईव्ह त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कल्पेशा लवकर या कारण वेळ आता कमी आहे. सर्व टीम आहे.
अनुराग त्याच्यासाठी गोड बातम्या आहे, त्यामुळे आज तो आपल्याबरोबर नाही आहे. पुन्हा जशवाल, अमर, अतुल, सूरज बॉल फॉलो अतिशय जबरदस्त होता. त्याचबरोबर अपडेशनमध्ये अपडेटर म्हणून या ठिकाणी मुन्ना जसवाल यांनी भूमिका बजावली. त्यानंतर मंडप रेकॉर्डर्स सुनील घरत, चेतन, मिस्टर चेतन जनरेटर, मिस्टर चेतन, चेतन कदम या, लवकर या, लवकर या, वेळ आपल्याकडे कमी आहे. चेतन कदम यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंडप डेकोरेटर्स, त्याचबरोबर जेवणाची सुंदर व्यवस्था करणारी आमची टीम आदरणीय सुंदर जगन्नाथ घरत यांच्या माध्यमातून हे जेवणाची सुंदर व्यवस्था झाली होती. सुंदर जगन्नाथ घरत या लवकर, जेवणाची सुंदर व्यवस्था. त्या नाही आहेत इथे, त्यामुळे प्रतिनिधी या नात्याने हा सन्मान आपण घ्यायचा आहे. फक्त 4च पुरस्कार शिल्लक आहेत, 4च बक्षीस आहेत. थँक्यू. सुंदर जगन्नाथ घरात अर्थात सुंदर जेवणाची व्यवस्था आपण केल्याबद्दल धन्यवाद. आणि आता संतोष घरत, जेवणाचं सर्व साहित्य आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल धन्यवाद. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. संतोष घरत, चला लवकर आपण घ्यायचंय. एकदा आपण टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी करूया, कारण जेवण देखील उत्तम प्रकारचं होतं. डिजिटल स्कोरर मिस्टर अमर आणि त्याचबरोबर डीजे मास्टर आणि आयोजक पण आहेत डीजे कॅन्डी. जरा डीजे कुंदन तुमच्यासाठी तरी बाजू द्या, टाळ्यांचा गजर करा. पहिल्या अमरसाठी बाजू द्या, त्यानंतर डीजे कुंदन त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी टाळ्यांचा गजर करा. डिमांड असते आणि टायमिंग, हा टायमिंगचा खेळ आहे. तर कुंदनचा जो या ठिकाणी टायमिंग अप्रतिम असतं, आज त्यांचाही सन्मान केला जातोय. डीजे कुंदन कॅन्डी, लाईव्हला चॅटमध्ये त्याला कुंदन म्हणून कोण ओळखतच नाही. कॅन्डी, कॅन्डी हा निश्चितच एक आवडता चेहरा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेन, रोमहर्षक सामने या स्पर्धेमध्ये संपन्न झालेले आहेत. आणि मित्रांनो, आणि याच दरम्यान प्रशांत आपण करूया आभार प्रदर्शन, एक सुंदर समालोचन आणि सर्वांची मनं जिंकणारं असं समालोचन आपल्याला बघायला मिळतंय. मी प्रफुल्ल चिन्ह विनंती करतोय, आपणही त्यांचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करतोय. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह, जोरदार टाळ्यांचा गजर प्रशांतजीसाठी झाला पाहिजेत. नक्कीच आपण बघतायत 12 राज्यामधला त्यांचा प्रवास हा खूप चांगला राहिलाय. आणि जाऊया पुन्हा शेवटू प्रशांतजीकडे. आपण या ठिकाणी शेवटची 4 ते 5 बक्षिसे ती लगेच देतोय, परंतु जी विकेट बनवली ना, त्या विकेट अर्थात क्युरेटरसाठी एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. कल्पेश पाटील, सुजल घरत, पवन म्हात्रे, प्रणय भोईर, आयुष घरत, आदी किणी, निकेश किणी, प्रणव घरत, हर्ष पांडे, भरत पाटील, दीप किणी आणि साहिल घरत, शुभम किणी, कुणाल भोईर, मनोज घरत, विनय किणी, युवा ग्रुप, नक्ष घरत, युवी घरत, राकेश घरत. सुजल, आपण व्यासपीठावरती या. अतिशय सुंदर विकेट तुम्ही खेळला, तुम्हाला मजा आली ना बॉलर्स आणि बॅट्समनला, कारण मातीच्या विकेटवरती खेळायला मिळालं ही मोठी गोष्ट असते. क्युरेटर कल्पेश, आयुष आणि सुजल लवकर या, लवकर या. आधी कुणाल, लवकर लवकर या, लवकर, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. ए बाबानो, आता लास्ट आहे का, या की. कल्पेश, धनेश दादांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण क्युरेटर कल्पेश यांचा सन्मान करणार आहोत. उत्तम प्रकारची विकेट, जिथे गोलंदाजांनाही संधी होती आणि बॅट्समनलाही संधी होती,
आणि तुम्हाला ही विकेट बनवलेली आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर कल्पेश आणि टीमसाठी. थँक्यू. त्यानंतर चौथ्या पर्वाचा हा खेळ होता. या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजक म्हणून वैभव घरत, प्रफुल्ल घरत, रोशन घरत, नवज्योत किणी, कुंदन घरत, राकेश घरत, संकेश घरत, रवींद्र घरत, संतोष घरत, संदीप किणी, मनोज पाटील, कल्पेश पाटील, हरिदास किणी, प्रसाद किणी. कमालीची स्पर्धा यशस्वी ठरली. आयोजन तुम्हाला आवडलं असेल ना तर मनापासून एकदा टाळ्यांचा गजर करा. थँक्यू सो मच. जास्त वेळ येत नाही आता. आपण बक्षिसाच्या दिशेने जातोय. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल आणि चौथ्या क्रमांकाचा विजेता चॅम्पियन या ठिकाणी आहे त्याचाही गौरव या ठिकाणी करणार आहोत. दीपेश पाटील स्वर्णी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर आहे आणि 25,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्याकरता मी मंचावरून आमंत्रित करतोय प्रवेश दादा आणि टीम. आणि त्याचबरोबर दीपेश पाटील आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार अर्थात चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. अमोल पाटील बुद्धचषक 2025 आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार चौथ्या क्रमांकाचा विजेता आहे आणि हे पारितोषिक डीजे मास्टर कुंदन आपण रेडी राहा. आता शेवटची 4-5 पारितोषिकं आहेत. महत्वाचा शेवटचा क्षण. चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत. या स्पर्धेमध्ये अपसेट करणारा संघ, आश्चर्यचकित करणारा संघ आहे आणि चौथ्या क्रमांकात विराजमान होतो आहे स्टार 11 वेळंगी. अभिनंदन. कॅप्टन या, बाकी खेळाडू आले तरी चालतील. दीपेश पाटील ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत स्वर्णी एंटरप्राइजेस. अमोल पाटील बुद्धचषक 2025 आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार. चतुर्थ क्रमांक विजेता आहे वेळंगी स्टार 11. सुरुवात छान झाली या मोसमामध्ये. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता मी आमंत्रित करतोय मंचावरून लक्ष्मणजी किणी साहेबांना. आपल्याला विनंती आहे वेदाशी कुंदन किणी यांचे मनापासून धन्यवाद. ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत लक्ष्मणजी किणी साहेबांना विनंती आपण या. आणि या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अमोल पाटील सुतीचषक 2025 सीझन 4 आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार आणि तृतीय क्रमांकाचा विजेता आहे हकदार उज्ज्वल मथाने. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. डीजे कुंदन मथाने संघ व्यासपीठावरती दाखल होतो आहे. 25,000 आकर्षक ट्रॉफी. दीपेश एक रेकॉर्ड तुझ्या नावावरती राहील या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सहयोगच्या नावावरती षटकार आहेत. विनीतच्या नावावरती षटकार 6 षटकार आहेत. वेळंगी स्टार नंतर मथाने उज्ज्वल तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. अभिनंदन. जरा एडवन तिसऱ्या क्रमांकासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी टाळ्यांचा गजर करा. तुमच्याकडनं फार अपेक्षा आहेत. या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ त्याचं कौतुक आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि स्वर्गीय रजनी जनार्दन किणी यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण जनार्दन किणी ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. तर 50,000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइस आणि आकर्षक ट्रॉफी हा पुरस्कार हे पारितोषिक देण्याकरता मंचावर मी आमंत्रित करतोय सचिन दादा, सूरज दादा. आपल्याला विनंती आपण हे पारितोषिक देण्याकरता यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. उपविजेता संघ 50,000 रुपये. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक आनंद स्वतःला देणारे दुसऱ्याला देणारे स्पर्धा एन्जॉय करणारा संघ आहे एडवान आई आशापुरी. येस पहिल्यांदा आपण या ठिकाणी बक्षीस घेऊया. ओके विकास अप्पा आपण पण या. विकास अप्पा सर. आणि हे आमचं जे पारितोषिक आहे ते आमचे गावातले जे आमचे जुने खेळाडू म्हणजे ते आमच्या गावासाठी अगोदर खेळायचे त्यांनी हे म्हणजे त्यांनी स्वीकारावं. आणि आम्ही आता नाही त्यांची नावं आम्हाला सगळे लिजेंड खेळाडू आहेत. बघा इथे एडवन संघाने काय केलंय. ज्या खेळाडूंनी आपल्या गावामध्ये क्रिकेटचं रोपटं लावलंय ना त्याला संजीवनी घातले ना त्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी व्यासपीठावरती आणले
आणि हे पारितोषिक त्यांना स्वीकारण्याची विनंती केलेली आहे. सचिन दादा जरा मान्यवरांना पुढे घ्या. विकास आप्पा असतील, त्याचबरोबर सूरज दादा. रोख रक्कम या ठिकाणी आपण सूरज दादा आणि सचिन दादा आपण द्यायची आणि ट्रॉफी विकास आप्पा आपल्याला विनंती, ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. एकदा सगळ्यांचा आवाज येऊ द्या, जय जयकार करा, जय घोष होऊन जाऊ द्या. भावा कुठे आहे तू, भावा कुठे आहे? क्या बात है. या ठिकाणी हा सन्मान आज दिवसभर एकच जयघोष झाला, तो म्हणजे कुणाचा होता? आई आशापुरी, जी आपली मनोकामना पुरी करते, जी आपली इच्छा पूर्ण करते. त्या आईचा गजर आपण या ठिकाणी दिवसभर गणपती बाप्पा मोरयाचा आवाज. हा बोला बोला. हॅलो. टा 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 टी टा 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 टी. एकच मिनिट, अत्यंत महत्वाचं आहे दादा. अमोलबद्दल काय सांगशील? ज्या पद्धतीनं आज त्याच्या नावाने ही स्पर्धा आहे, स्पर्धा तर चौथं पर्व गाजलंय, यात काही शंका नाही आहे. अनेक रेकॉर्ड झालेत, परंतु त्यांच्या आठवणीला उजाळा देताना काय सांगशील? अमोलची तर आम्हाला खूप आठवण येते, कारण की आम्ही अमोलसोबत तर खेळलो नाही, पण त्याला खेळताना असं थोडंफार पाहिलंय. कारण की जर कल्पेश आणि मनोज एवढे चांगलं खेळत असेल तर अमोल नक्की तो सुद्धा चांगलाच खेळत असेल. एवढाच की त्यासोबत आम्हाला खेळायला अजून संधी भेटली नाही आणि आम्ही त्याला म्हणजे जास्त आम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये आम्ही कधी जे छोटे टुर्नामेंट असतात तिकडे आम्ही जास्त खेळत नसतो, पण त्यांचं जे प्रोत्साहन असते ते बघण्यासाठी आम्ही नेहमी जात असतो. पण आम्ही त्याला जास्त खेळण्यासाठी आम्ही जास्त बघितलं नाही, पण मित्र चांगला होता आमच्यासोबत. थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. आणि आता या संपूर्ण स्पर्धेमधलं मानाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. ओके, तर इथे आमच्या गावचे सरपंच महोदय आपण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण देणार आहोत. चॅम्पियन संघाचा गौरव देखील करणार आहोत. तर आता कुणाल दादा आणि त्याचबरोबर महेंद्र दादा आपल्याला विनंती आहे, 1,00,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी अमोल पाटील स्मृतिचषकाचे विजयाचे शिल्पकार अर्थात चॅम्पियन संघ, टायटल जिंकणारा संघ, त्याचा गौरव आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला मी आमंत्रित करतो आहे. विजेत्यांना गौरव करण्याकरता आपण यायचं आहे. बाकी सर्व मान्यवर उभे राहतील त्यांच्याबरोबर. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, काही जण खाली बसतील, कॅप्टन उभा राहील, बरोबर, म्हणजे सगळेजण दिसतील. 1,00,000 रुपये तुम्हाला घ्यायचे, 1,00,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. त्यामुळे मान्यवर जर असे सर असे मागे भाग, इथे त्यांना बसायला जागा द्या. सर पुढे असे बाकी मान्यवरांनी सर पुढे सर प्लीज या पुढे. या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाचं कौतुक या ठिकाणी केलं जाईल, गौरव या ठिकाणी केला जातोय. राह के बाधा को सफलता के सीढ़ी बनाने वाले टीम को चैंपियन कहलाते हैं. कमजोरी को ताकत में तब्दील करने वाले टीम को चैंपियन कहलाते हैं. अमोल पाटील स्मृती चषक 2025 सीझन 4 आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार, विजयाचा चौकार, चौथ्या पर्वावरती ज्यांनी आज रंग भरला, उत्कंठवर्धक सामन्यामध्ये विजय झालेले आहेत, ती टीम आहे 1,00,000 रुपये आकर्षक ट्रॉफीचे हकदार आई जगीमाता धाकटी डानो. अभिनंदन चॅम्पियन टीम, टायटल विनर डीजे मास्टर कमान. कॅप्टन उभा राहील, बाकी काय खेळाडूंनी खाली बसा, बाकी खेळाडूंनी खाली बसा, खाली बसा, की त्यामुळे मान्यवर पण दिसतील, नाही तर तुम्ही दिसाल मान्यवर दिसणारच नाही, असं नको आहे. फक्त कॅप्टन मान्यवरांबरोबर उभं राहील. कुणाल दादा 1,00,000 रुपये आणि महेंद्र दादा सरपंच आहात तुम्ही, ट्रॉफी एकाने ट्रॉफी द्यायची, एकाने या ठिकाणी कॅश प्राइज द्यायचे. आणि आता डीजे मास्टर तुम्हाला थांबायचं नाहीये, धाकटी डाडू संघ या ठिकाणी बाजी मारतोय. अभिनंदन
अमोल पाटील बुद्धिचषक 2025 मानाची स्पर्धा विजेता संघ 3 चेअर्स करणार आहोत. कुंदन दाबा कुंदन लगेच 3 चेअर झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी गाडा येईल. परंतु आता हा उल्हास आपण या ठिकाणी पाहतो आहे. जिंकलाय तुम्ही ना, जिंकलाय ना. 3 चेअर्स करणार आहोत. या स्पर्धेचा विजेता संघ हिप 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 हिप. एकदा टाळ्यांचा गजर स्वतःसाठी करा. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. पुन्हा एकदा डीजे मास्टर गाणं येऊ द्या. कार्यक्रम संपलेला नाहीये, कार्यक्रम संपलेला नाहीये, कारण अजून एक पारितोषिक, मानाचं पारितोषिक शिल्लक आहे. त्यामुळे ज्याची उत्सुकता प्रचंड आहे, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. अर्थात मालिकेचा पुरस्कार ज्यांनी आमच्यासाठी स्पॉन्सर केलं आहे ते अगम मोटर्स. आदरणीय अभिनेश दादा, आपल्याला विनंती आहे आपण सेंटरमध्ये यायचं आहे. इथे सेंटरमध्ये बाकी सर्व मंडळी आमच्याबरोबर असणार आहेत. धाकटी राणू, कॅप्टन बोलायचं आहे तुम्हाला. येस. प्रथमतः मी नवजोत दादाचा आभार मानेल की त्याने आम्हाला एंट्रीसाठी प्रोत्साहन केला. त्याच्यासाठी एक 2 टाळ्या वाजवून द्या. आणि सांगायचं झालं तर आमच्यात जो आहे ISPLचा प्लेअर, तो 7 दिवसा अगोदर कर्नाटकवरून, म्हणजे कर्नाटकला तो त्याचा दौरा होता. 7 दिवसानंतर तो घरी आला, लगेच निघाला, गोवाला गेला. गोवावरून रिटर्न आला, तो खास आमच्या संघासाठी आला. त्यासाठी मी खूप खूप आभार मानतो त्याचे. थँक्यू थँक्यू सो मच. अमोल पाटील बुद्धिचषक 2025 आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकर. आता मॅन ऑफ द सिरीजसाठी जी गाडी आहे, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जो या ठिकाणी ही गाडी घेऊन जाणार आहे त्यासाठी जे आमचे स्पॉन्सर आहेत, अर्थात अगम मोटर्स, अभिनेश दादा किणी, ही गाडी त्यांनी एका अटीवरती दिलेली आहे. ती अट कोणती आहे बघा. गाडी इथे तुम्हाला आम्ही देणार, चावी देणार, सेलिब्रेशन होणार, सगळं होणार, पण इथून गाडी पुन्हा एकदा शोरूममध्ये जाईल. त्यानंतर आयोजक तुम्हाला एक पत्र देणार. ते पत्र घेऊन जो या ठिकाणी या गाडीचा विजेता आहे तो शोरूममध्ये जाईल. शोरूममध्ये गेल्यानंतर तिथे फॉर्मॅलिटीज म्हणजे रजिस्ट्रेशन करेल आणि त्यानंतर या ठिकाणी अभिनेश दादा ती गाडी सन्मानानं तुमच्या ताब्यात देणार आहेत. बरोबर ना दादा? याच अटीवरती. त्याचं कारण सांगतो, बऱ्याच वेळेला ती गाडी आपण घेतो आणि मग रजिस्ट्रेशन तसं राहतं. मग काय होतं, तो देणारा आणि तर आयोजित करणारा हे दोघं फक्त मग त्याच्या पाठीमागे लागलेले असतात. म्हणून हा निर्णय चांगला घेतला तुम्ही. बऱ्याच वेळा असं घडतं. मी दादा तुम्हालाही विनंती करेन, सगळेजण आपण उभे राहा आता यांच्याबरोबरच, कारण ही गाडी आपण सगळ्यांना देणार, सगळेजण देणार. सर तुम्ही मध्ये इथे मध्ये या दादांबरोबर. ओके, इथे मध्ये बरं, दोघांच्या मध्ये, अजून आतमध्ये या. ओके. ब्रदर्स स्पोर्टच्या माध्यमातून देखील स्पॉन्सरशिप, एक ट्रॉफी आपल्याला मिळालेली आहे, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार अमोल पाटील स्मृतिचषक 2025 सीझन 4 आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा चौकार, कर्तृत्वाचा षटकार. गोलंदाजांनी केले शिकार, त्यांची मेहनत नाही जाणार बेकार. आता मैदानावरती पाहूया मॅन ऑफ द सिरीज एडवन. इकडे तिकडे बोट दाखवताय तुम्ही. इकडे मयूर मर्दे एडवन. मयूर मर्देचंच नाव येते. विश्वनाथ जाधव, अण्णाचं पण नाव येते. भावेश, तुझं नाव नाही येणार आहे. भावेश सातत्यानं धावा या ठिकाणी. यश चौधरी, अमोल पाटील बुद्धिचषक 2025 हे पारितोषिक देण्याकरता आपण व्यासपीठावरती आमंत्रित केलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये विशेष करून अगम मोटर्स, अभिनेश दादा किणी यांच्या माध्यमातून ही गाडी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आणि डिलक्स HF ही गाडी आहे, ट्रॉफी देखील आहे. आपण या सगळ्या गोष्टी देणार आहोत. अमोल पाटील बुद्धिचषक 2025 सीझन 4 मॅन ऑफ द सिरीज. त्यांनी बनवलेत, खूप चांगल्या धावा बनवलेत. 149 त्याचे पॉईंट आहेत.
आणि तो खेळाडू आहे. हे स्पर्धा तुम्हाला आवडली का? एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण. टाळ्यांचा गजर होतोय. आणि ए बाबांनो, पुढच्या वर्षी येणार ना परत? आवाज येत नाही मला. मच सुरज दादा, तुमचे मनापासून धन्यवाद. विकास आप्पा, तुम्हाला नाही विसरू शकत आम्ही. थँक्यू सो मच. कुणाल दादा, थँक्यू सो मच. राऊंड मारतो का? एक राऊंड मारून येईल. कॅमेरामॅन पकडा त्याला. कॅमेरामॅन पकडा त्याला. थँक्यू सो मच. थँक्यू. त्याचबरोबर शिवनेरी चषकाचं बिगुल वाजलेलं आहे. 21 तारखेपासून मार्च 21ला या ठिकाणी उद्घाटन सोहळा आपल्याला बघा. डे नाईट स्पर्धा आहे. 2 लाखाचं पारितोषिक, एक मोठी स्पर्धा. आणि आता मयूर मर्दे, बाबा मयूर मर्दे इकडे यायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण 2 व्हीलर घेऊन आलेला आहात. आपल्या घराकडे जात असताना तेही काळजी घ्या, जास्त घाई करू नका. मयूर, बाईक यापूर्वी कधी मिळाली का? नाही, यापुढे नाही, पहिली बाईक आहे. पहिल्यांदाच बाईक मिळालेली आहे. इच्छा होती की बाईक मिळावी? हो, ती इच्छा तर होतीच भरपूर, कारण की गेल्या वर्षी पण तसंच आणि यावर्षी पण तसंच. बायकोला आणि घरी पण सांगितलेलंच आहे की एक वर्ष गाडी घेणार. वहिनीने सांगितलं मी गाडी घेऊन येणार आहे. नक्कीच सांगितलंय. वहिनीनं सोडून बाकी कोणाला ही माहिती द्यायला तुम्हाला आवडेल? आई वडिलांना. आई वडिलांना. कोण जास्त सपोर्ट करतो तुम्हाला? वडील. आयुष्यातली पहिलीच बाईक मिळालेली आहे. शाळेतला पहिला दिवस, पहिला पाऊस हा निश्चितच उत्साह देणारा असतो, या ठिकाणी ऊर्जा देणारा असतो. आज या ठिकाणी निश्चितच पहिली बाईक आयुष्यातली मिळालेली आहे. तर डबल सीट न्यायचं झालं तर पहिल्यांदा कोणाला न्याल? मम्मीला नेणार. मयूर, अभिनंदन या स्पर्धेबद्दल. अमोलबद्दल काय सांगशील, ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन झालं? कारण उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात, परंतु मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही. परंतु आयोजकांच्या बाबतीनं आपला एक मित्र आपल्याबरोबर नाही आहे, अशा वेळेला त्याच्या नावाने हे 4थं पर्व या ठिकाणी खेळवलं जातं. नक्कीच. गेल्या वर्षी पण आम्ही ही टुर्नामेंट खेळलो होतो. गेल्या वर्षी आम्ही रनरअप होतो आणि ॲडव्हान्स होती फायनलला, तेव्हा सुद्धा मला बेस्ट बॅट्समॅनच भेटलेला इथं. तर आता नक्की आता झालेलं, आम्ही क्वालिफाय झाले 2 राऊंड होतं, पण नवापूर झाली, नंतर सगळ्यांना हरत गेले. पण आता आम्हाला फायनल मारायची होती कसं पण करून, कारण की स्वतः आम्ही बॅकफुटला आहेत. तर आम्ही स्वतःहून कमबॅक करायला घेतलेला आहे. सगळ्या प्रॅक्टिसला येतात पोरं सगळे वगैरे, एकदम पद्धतशीर आहे. फायनल तर जिंकले, परंतु आयुष्यातला सर्वोत्कृष्ट खेळ, सर्वोत्कृष्ट सामना आपण या ठिकाणी पाहिला का? हो, समजलं नाही काय बोलले? सर्वोत्कृष्ट खेळ होता, रंगतदार फायनलचा मॅच, उत्कंठ शिगेला पोचली होती, हृदयाची धडधड वाढत होती. एक चांगला मॅच या संपूर्ण मोसमामधला. हो, मला काय बोल समजलं. रंगतदार सामना. रंगतदार सामना म्हणजे आता बोलायला गेलं तर रंगतदार सामना आणि आता मयूर तुझ्याबरोबर म्हणजे फायनलचा मॅच उत्कंठावर्धक व्हायला पाहिजे, तसा झाला का? तसाच झाला, चांगला झाला. आणि अनिकेतला मी चांगलं बोलेल. ॲक्च्युली मला प्रश्न समजला नाही म्हणून मी काय बोललो नाही. आयोजनाबद्दल? आयोजन तर 1 नंबर, ग्राउंड 1 नंबर आहे, ग्राउंड वगैरे 1 नंबर आहे, एकदम चांगला आहे. 1 नंबर आयोजन. मयूर मर्दे, आपण या ठिकाणी उभं राहायचं. तुमच्यावर एक फोटोग्राफ. सर्व आयोजक या ठिकाणी येतील. चाबी तुम्हाला मिळेल, पण सध्या ओरिजिनल चाबी नाही मिळणार आहे. वहिनीने दाखवायला चाबी मयूर तुम्हाला मिळणार आहे. गाडीला थोडे काही दिवस वाट बघावी लागेल. मनोज लवकर या. वैभव घरत, प्रफुल्ल घरत, नवज्योत किणी, कुंदन घरत, राकेश घरत, संकेत घरत, रवींद्र घरत, संतोष घरत, मनोज पाटील, कल्पेश पाटील, त्याचबरोबर आमच्या सगळ्या महिला भगिनी या. महिला महिला मंडळ. मयूर तुमचं मनापासून अभिनंदन. अजित पाटील, अजित या. अजित लवकर यायचं. अजित इथे उभे राहा. लाईव्हची टीम या पण या. जर ऑफिशियल पंच असतील तर त्याने पण आला तरी चालेल. ओके. चेतन, सुजल, कल्पेश,
आणि हा फोटोग्राफ आहे. एकदा सगळ्यांचा आवाज बोला, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. स्पर्धा कमालीची यशस्वी ठरलेली आहे, त्यामुळे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संपन्न झालेल्या स्पर्धेसाठी 3 चीयर्स. हिप 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 हिप. थँक्यू सो मच पाटील नेटवर्क, तुमचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद. मयूर मर्दे अभिनंदन, तुम्हाला चावी मिळणार आहे पण ओरिजिनल नाही, ओरिजिनल चावी नाही आहे. आज इथे आपण थांबतोय. चौथ्या पर्वाचा खेळ अतिशय जबरदस्त झाला. अमोल पाटील स्मृतिचषकाच्या या माध्यमातून आम्हाला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून धन्यवाद. मी अजित पाटील बरोबर पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये जातो आहे. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा आम्ही 5व्या पर्वामध्ये नवीन संकल्पना घेऊन या ठिकाणी येणार आहोत. आणि जाता जाता एवढंच म्हणेन, क्रिकेट के मैदान पर करना पड़ता छाप और काटा. दिस इज प्रशांत एंड अजीत सिंह. बाय बाय टाटा, फिर मिलेंगे अगले साल, तब तक के लिए नमस्कार. Britannia cake. It's truly magical.